हा आहे इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर गावातला माजी पठाण यांचा देशी खिलार गायींचा गोठा। याच ठिकाणी खिलार गायींसाठी पहिला टेस्ट ट्यूब बेबीवर आधारित टेस्ट ट्यूब काऊ हा प्रकल्प सुरू करण्यात आलाय। जेके ट्रस्टच्या वतीनं IVF तंत्रज्ञानावर आधारित भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग राबवण्यात येतोय। या प्रयोगाचा पहिला टप्पा म्हणून पठाण यांच्या गोठ्यातील सुदृढ खिलार गायींच्या गर्भाशयातील बीज काढून ती पुढील प्रक्रियेसाठी मोबाईल लॅबोरेटरीत जमा करण्यात आली आहे। याच्यामध्ये आम्ही 2 खिलार गायी यांच्या रचना फार्मवरून घेतल्या होत्या आणि त्या 2 खिलार गायीमधून एक गाय तर अशी आहे की जिने आतापर्यंत 9 वासरं ऑलरेडी दिलेले आहेत आणि दुसरी अजून एक गाय होती। तर त्या गायीपासून आम्हाला एका गायीपासून 13 आणि दुसऱ्या गायीपासून 4 जी 9 वासरं तिने ऑलरेडी दिलेत असे ऊसाईट मिळालेत। ही आमची मोबाईल लॅबोरेटरी जी आहे हे चलती लॅबोरेटरी अतिशय फर्स्ट टाइम कंट्रीमधली अशी लॅबोरेटरी आहे। ते ऊसाईट काढून आम्ही आता आमच्या लॅबोरेटरीमध्ये जे वडगाव रसाईल आहे तिथे घेऊन जाणार आणि त्याचं फर्दर प्रोसेसिंग त्यांचं उद्या फर्टिलायझेशन होईल। 7 दिवसानंतर त्याचे गर्भ तयार होतील एम्ब्रिओ आणि आपण दुसऱ्या रिसिपियंट गायीमध्ये टाकून त्याचे ते रिझल्ट्स आम्हाला बघायचे। अशाप्रमाणे आम्ही इथल्या 2 गीर गायी आज ज्या घेतल्यात देवल गीर गोशाळेच्या त्याच्यामध्ये पण आम्हाला फार चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि एका याच्यामध्ये आम्हाला 14 ऊसाईट आणि दुसऱ्यामध्ये 13 ऊसाईट्स असे 27 ऊसाईट या 2 गायीमधून मिळालेले आहेत। आता याच्यातून किती एम्ब्रिओ होतील किती त्याच्यातून प्रेग्नन्सीला आम्ही ट्रान्सफर करू ते आम्हाला फक्त 7 दिवसानंतर किती एम्ब्रिओ मिळतील ते कळतील आणि किती गाभण होतील त्या 2 महिन्यानंतर कळतील। पुढे प्रयोगशाळेत याच शुद्ध देशी गायींच्या बीजांचं चांगल्या बैलांचे शुक्रजंतू वापरून गर्भ तयार केले जातील आणि नंतर दुसऱ्या गायींमध्ये त्यांचं रोपण केलं जाईल। या प्रयोगात जन्माला येणारे हे वासरू मूळ माता पित्यांची जनुक रचना घेऊनच जन्माला येईल। हे गर्भ कोणत्याही गायींमध्ये रोपण केले तरी त्यांचे गुणधर्म हे खिलार गायींचेच असणार आहेत। या प्रयोगामुळे एका गायीकडून एका वेळी सरासरी 12 आणि अधिकाधिक 50 बीज मिळू शकतात। यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला तर खिलार देशी गायींची संख्या वेगाने वाढण्यास मोठी मदत होईल। आणि जेके ट्रस्टच्या माध्यमातून जी एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी आली आहे त्यामध्ये कमी झालेली संख्या आपल्याला झपाट्याने वाढण्यासाठी याचा उपयोग होणार आहे आणि लोप पावत चाललेले हे वैभव जे आहे खिलारचं पुन्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि ही क्रांती खऱ्या अर्थानं रचना खिलार फार्मच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे। जेके ट्रस्टने या ठिकाणी येऊन या खिलारच्या संवर्धनासाठी जे प्रयोग राबवायची सुरुवात केलेली आहे त्याचा उपयोग हा लॅबोरेटरीपासून बांधापर्यंत पोहोचायला फारसा काळ लागणार नाही आणि हे एक अतिशय क्रांतीचं पाऊल खिलारच्या बाबतीत ठरणार आहे। खिलार गायींच्या संवर्धनासाठीचा पहिला टेस्ट ट्यूब बेबी प्रयोग आपल्या गोठ्यावर होत असल्यानं पठाण कुटुंबियांना त्याचा आनंद झाला नाही तरच नवल। देशी गायींच्या संवर्धनासाठी घेतलेल्या तपश्चर्येचं हे फलित असल्याची भावना रज्जाक पठाण यांनी IBN लोकमतशी बोलताना व्यक्त केली। आज आमच्यासाठी जो आहे सगळ्यात आनंदाचा क्षण मानावा लागेल कारण आमची कित्येक वर्षाची जी तपश्चर्या आहे तर ते कामाला आली असं आज वाटायला लागलं। नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे जो आहे म्हणजे आम्ही गीर आणि खिल्लारमध्ये जो आत्ता प्रयोग केला आहे कृत्रिम गर्भधारणा आणि हे जे के कडून ते आपल्याला माहिती दिलेलीच आहे टेक्निकली सरांनी। तर हा भारतातला पहिला प्रयोग आहे ह्याच्यामधला खिल्लार गायीमधला, त्याचा आम्हाला गर्व आहे। खिलार आणि गीर गायींसारख्या देशी गायींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढावी यासाठीच आपण हे संशोधन हाती घेतल्याचं जेके ट्रस्टचे अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांनी म्हटलं। ये काम हमने इसी साल शुरू किया, इसमें हमको सक्सेस मिली है, इसलिए हम यहाँ तक पहुँचे हैं कि हमने इनको बोला है कि हम आपके ऊसाइट कलेक्ट करके एम्ब्रियो बनाएंगे। नहीं तो आज तक तो हिंदुस्तान में किसी ने भी नहीं किया। कितनी सक्सेस मिलेगी ये तो ऊपर वाले के हाथ में है, हमारे हाथ में नहीं है। लेकिन जो हमारे एक्सपेरिमेंट लास्ट 6-8 महीने में हुए हैं उससे ऐसी उम्मीद है कि हमको इसमें काफ़ी उन्नति मिलेगी, सक्सेस मिलेगी। तो इसी भरोसे से हम इनके यहाँ आए हैं। खरं तर गोरक्षणाच्या नावाखाली सध्या अनेकांची दुकानदारी अगदी जोमात सुरू आहे।
पण दुर्मिळ होत चाललेल्या खिलार आणि गीर गायींची संख्या वाढवण्यावर आजवर कोणतंच ठोस असं संशोधन होत नव्हतं. पण पठाण कुटुंबीय आणि JK ट्रस्टनं हाती घेतलेला हा देशी गायींवरचा पहिला टेस्ट ट्यूब वासरू प्रयोग निश्चितच कौतुकास्पद म्हणावा लागेल. कारण या IVF तंत्रज्ञानाअंतर्गत गीर गायींची संख्या वाढली तर आपल्याला वाढीव दूध उत्पादनासाठी जर्सी आणि हॉस्टेल सारख्या विदेशी गायींवर अवलंबून राहण्याची काहीच गरज पडणार नाही. उलट देशी गायींचं संवर्धन होईल ते वेगळंच. म्हणूनच हा देशी गायींचा पहिला टेस्ट ट्यूब वासरूचा प्रयोग लवकर यशस्वी व्हावा हीच सदिच्छा. मधुकर गलांडे, IBN लोकमत, इंदापूर.